दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत आता अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय। आगामी काळात पक्षातली गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं। सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी यावर भाष्य केलं। शरद पवार आणि अजित पवार यापूर्वी कधी कधी भेटले होते। भेटींचा हा सिलसिला नेमका कसा होता एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी दोन्ही एकत्रित येणार का या पार्श्वभूमीवर या सगळ्या चर्चा सुरू झाल्या। तर 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा झाला, त्यावेळी पवार कुटुंब एकत्रित दिसलं। 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत पवार काका पुतणे एकत्रित दिसले। 21 एप्रिलला पुण्यामध्ये साखर संकुलमध्ये बैठक झाली, याही बैठकीला काका पुतणे एकत्रित दिसले। एक बंद दारात चर्चा सुद्धा या ठिकाणी झाली। 6-8 मेला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवारांच्या मुलाखतीमध्ये एक मोठं वक्तव्य त्यांनी केलं आणि 9 मेला कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमात पवार काका पुतणे पुन्हा एकत्र दिसले। अशा प्रकारे हा भेटीगाठींचा सिलसिला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढत असल्यामुळे राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का अशा चर्चा रंगत असताना अजित पवारांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची गळती रोखण्यासाठी अशा प्रकारे शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं असं अजित पवार यांनी म्हटलंय।